शरणंगत विविजनान तृष्टिघात कवळून केले उपसवना क्रोधाचे प्रभू रामचंद्र भगवान. झालं नाही काय दुसरा चाललाय पुढचा सुरू केला. यानंतर स्वच्छकाच्या सेवेसाठी आबा महाराज राहतील आणि सुधामती खेडकर हे वाचकाची सेवा करतील. चला पटकीन चला. आपण कसं काय तसं तिकडून पारंबरी असल्याची पुढे सुरू करायचं नसतं. ती स्टेज चालक येत ना ती जर म्हणजे सुरू तर सुरू नाही. चला कुठे गेल्या. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सुरू. श्रीराम पार्थित वन्नर्गण शरणगत विभीषण सृष्टिघात कवळून केले उपासन क्रोधाचे. शरणागत असणारा विभीषण आहे. रामाच्या समोर गेलेला आहे. रामाच्या समोर जाऊन रामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी शांतवन केलं. क्रोध त्या रामाच्या ठिकाणी जो निर्माण झाला होता तो नष्ट केला. शांत करोनी कोपासी अभिष्टोनी महावेशी काय बोलत सुग्रीवासी सावकाशी परेसा. अशा प्रकारे रामप्रभूंनी काय केलं आपला जो असणारा राग आवरला गेला. राग आवरून त्या ठिकाणी तो असणारा रामप्रभू सुग्रीवाला काय म्हणतो. पुढे घेऊन लक्ष्मण अंगदाचे बोलवन आदिन परिदिन वदन दशरथ नंदन बोलत. आज त्या ठिकाणी सुग्रीव पुढे लक्ष्मणाला पुढे घेतलेले आणि लक्ष्मणाला पुढे घेऊन तो असणारा रामप्रभू काय बोलू लागलेला आहे. सुग्रीवा परिस विनंती तू अवचक मित्र कार्यती तुझे उपकार किती म्यान वचनोक्ती बोलावे. आज या ठिकाणी असणारा सुग्रीवा तुझा जो असणारा उपकार आहे तो किती माझ्यावर उपकार केला आणि त्या उपकाराची भेट माझ्याच्यानी होऊ शकली नाही. अशा प्रकारे तो रामप्रभू सुग्रीवाला बोलू लागलेला आहे. मजन बोलावे सर्वता काय तोंड जाऊ समजता कुडावीन शरणागता वचन व्रता वल्लभ. मला लोकांना तोंड दाखवायची लाज वाटू लागली. मी म्हणलं ना शरणागताचं काम करील शरणागताचं रक्षण करील. ते माझ्याच्यानी काहीच झालं नाही. मी काय लोकांना तोंड दाखवू. माझे अंतकाळीचे वचन तू निलगावे आपण सेवे घेऊन वानरगण कष्टी दे गमन करावे. अशा प्रकारे माझं आता हे शेवटचं बोलणं रामप्रभू म्हणू लागले. आता रामाला मरणच नाही पण भक्ता पुढे म्हणतात माझं असणारे अंतकळीचं शेवटचं बोलणं म्हणले हे अशा प्रकारे यांनी या ठिकाणी व्यासपीठाकडे यायची कृपा करा. विभीषण ही सवे नेवा सर्व प्रकाशे संरक्षावा रावण करोनी करून मावान घेईल जीवा याची. हा शरणागत असणारा माझा विभीषण आहे. यालाही सुग्रीवा तो बरोबर न्यायला पाहिजे. तो रावण असणारा कपटी आहे. काहीतरी भावी कपट करून विभीषणाचा तो घात करील. याला सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन जा. वृद्धा जल्पवे यासी संवारुनी रावणासी अभिषेक विभीषणासी निज गर्जी रेसी अति वेजा. असणाऱ्या विभीषणाला शरणागताला घेऊन जायचं. त्या ठिकाणी असणाऱ्या रावणाला मारायचं. शरणागत असणारा विभीषणाला राज्यावर बसवायचं. राज्य अभिषेक करायचा. अशा प्रकारची परिस्थिती रामप्रभू सांगू लागलेली. वृद्धा गेला तो पण न मारवेची रावण न काढिता विभीषण प्राण लक्ष्मण वेचिला. फुकटच गेला ना म्हणले. मी असणार विभीषणाला राज्यावर बसवीन शरणागताला त्या ठिकाणी संरक्षण करीन. पण जेवढं काय मी बोललो हे सर्व फुकट झालं. माझ्याच्यानी कोणतंच कार्य झालं नाही. सौमित्राचे निजबळे छेदिन रावणाचे सिसाळे ते अवघीची व्रता गेले रणी मोकलिले सौमित्रे. लक्ष्मणाच्या बळावर लक्ष्मणाच्या सामर्थ्यावर असणारं रावणाचा नायनाट करील अशा प्रकारे मी बोललो होतो. पण हे सर्व काही व्यर्थ गेलं. अशा प्रकारे रामप्रभू बोलू लागले. रावण बापुडे किती सौमित्र बळे त्रिजगती
नाविक विविध गुपती ते शक्ती प्रतिहत. अशा प्रकारे रावण असणार ती किती काय बारीक चिलटासारखा अशा प्रकारचा तो आहे आणि तो असणार लक्ष्मणाच्या बळावर मी सर्व काही त्याला मारणार अशा प्रकारची प्रतिज्ञा केली होती. सौमित्र माझा निज प्राण सौमित्र माझे जीवन सौमित्रे माझा निज प्राण सौमित्र त्रिभुवन अग्रवी. सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी धृती विरक्ती सौमित्र माझी आढळ शांती त्रिजगती माझारी. लक्ष्मण जो असणार आहे लक्ष्मण माझी स्थिती लक्ष्मण माझी गती तशाच प्रकारे आढळ अशा प्रकारची न ढळणारी शांती अशा प्रकारचा तो असणारा लक्ष्मण. सौमित्र माझा निजावा सौमित्र माझा विसावा सौमित्र माझा ओलावा सौमित्र विना जीव जीवपण काही. अशाच प्रकारे तो असणारा लक्ष्मण आहे. लक्ष्मण माझा असणारा विसावा आहे माझ्या ठिकाणी असणारा तो ओलावा आहे जीवाला जीव अशा प्रकारचा तो असणारा काय तर माझा लक्ष्मण आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बोला बुवासाहेब जगताप नागापूर हे वाचकाची सेवा करतील. हा बासूचकाची सेवा काय. इथं कोण आहे. लक्ष्मणाला उठूस तर उठायचं नाही मग मी. हा सौमित्रे मोकलेता येत काही नाही मे रघुनाथ जळजळ हे जीवित अति निंदित लौकिके. असे लक्ष्मणाशिवाय माझे तिने काय होऊ शकते म्हणले. लक्ष्मणाशिवाय काही मी करू शकत नाही माझं जे असणारं जीवित आहे ना ह्याला आग लागो अशा प्रकारे रामप्रभू बोलू लागले. बिभीषणाचा ऋणे मे झालो सकळ जने उत्तर न बोलवे वचने लाज माने वाटत. असणारा बिभीषण आहे त्याला वचन दिलं होतं पण अशा प्रकारची माझी परिस्थिती झाली ना मला परत कुणाशी बोलूच वाटत नाही अशा प्रकारची अवस्था माझी झाली. तुझं असेल सामर्थ्य तरी निवटवणे लंकानाथ अभिषेकी शरणांगत न माझं ऋण मुक्त तू करे. असे मला सर्व असणाऱ्या भक्ताचं माझ्यावर ऋण झालेले. सुग्रीवा असं कर तुझ्याजवळ सामर्थ्य असेल ना तू असणाऱ्या रावणाला मार आणि बिभीषणावर त्या ठिकाणी काय तर राजाभिषेक कर. इतुके मी तुमचा कृतोपकारी जन्माचा ऋणी आहे सकळांचा बहुत वाचा काय बोलू आता या ठिकाणी इतका अशा प्रकारे म्हणजे असणार मी सगळ्यांचा मी काय तर या ठिकाणी ऋणी झालेलो आहे जास्त मी काय बोलू आता. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किष्किंधा गमनाना बिभीषण समवेत. असे म्हणून करता देव सगळ्या देवाचा देव असणारा सुग्रीवा पुढे लोटांगण घातले आणि लोटांगण घालून तो असणारा म्हणले जा शरणागताचा सांभाळ कर अशा प्रकारे सुग्रीवाला रामप्रभू सांगते. कृपा करावे वानरासे सुख द्यावे प्रजेसे भोगी श्री पुत्र राज्याशी शरणांगताशी कुडावे. असे सर्वांना या सर्व जगांच्या ठिकाणी कृपाळूपणा निर्माण करावी. श्री पुत्राशी या ठिकाणी सर्व असणारा तुझं राजाचा उपभोग घे. सौमित्र वाचुनी जाना माझे नाव वांचते प्राण सौमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडीन. असे तो लक्ष्मण गेला ना लक्ष्मण गेल्यामुळे आता मी वाचू शकत नाही. लक्ष्मण जर या ठिकाणी उठलं ना तर उभ्या उभी माझा प्राण सोडून देईल. चेतवणे योगने देह जाळीन तक्षणे लोकालोकी झाडा घेऊन सौमित्राशी भेटीन. असे असणारी काय असणारी शरीराच्या ठिकाणी चेताग्न त्या ठिकाणी निर्माण करीन आणि माझा असणारा देह जाळील स्वर्गात जाईल. लक्ष्मण कोणत्या ठिकाणी स्वर्गात धांडोळा घेईन आणि माझ्या लक्ष्मणाला आणील. जेथे गेला लक्ष्मण तेथे स्वय जाईना प्राणाला ते अर्धक्षण करेन गमना सांगते. ज्या ठिकाणी लक्ष्मण गेलाय त्या ठिकाणी मी जाईल आता अर्धक्षण लागू देत नाही. अशा प्रकारे जेवी सूक्ष्म काष्ट जळे सर्वांग माझे तेवी होर पडे गात्रे विकळ झाली सकळे शरीर चळचळे कापत. ज्याप्रमाणे वाळलं लाकूड जळत तशा प्रकारे माझं शरीर या ठिकाणी होरपळू लागलेले अशा प्रकारे त्या ठिकाणी रामप्रभू बोलते. सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलन नगडे सर्वता तुझवन राज्य भोगिता महादोष माता वाजते. त्यावेळेस सुग्रीव म्हणू लागला, रामा, आता अशा प्रकारचं हे बोलणं योग्य नाही म्हणले. रामा,
तुझ्याशिवाय राज्याचा भोग घेणं हे योग्य नाही. तुझं नवे राज्य भोगणे ते जेवी अभक्ष भक्षणे तुझं विन स्त्री सेवने मातृगमना तोद्वस. या ठिकाणी कठोर शब्दाने या ठिकाणी काय तर तो म्हणू लागलेला आहे, तुझ्या विना राज्य घ्यायचं, तुझ्या विने राजाचा भोग घ्यायचा. एवढंच नव्हे म्हणले, तुझ्या विने स्त्रियेचा भोग घेणं म्हणजे आई बरोबर भोग केल्यासारखा होईल. तुझं विन जो विषय भोग तो जाणावा क्षय रोग कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. असं तुझ्यामुळे सर्व काय असणारा विषय भोग आहे ना. तू जर नसेल ना त्या ठिकाणी तर ते एक प्रकारचा रोग आहे. तुझं विन भोगणे सुख त्यावने मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टेक कल्प नरक भोगावा. अशा प्रकारे तुझ्याशिवाय असणारं सुखाचा भोग घेणं म्हणजे एक प्रकारे नरकाचा भोग घेणं. तुझं सांडिता रघुपती तेव्हाची आमाक्षी ना शक्ती रावण यवने शीघ्र गतीन गातनेची ते करेल. असे तुझ्याशिवाय असणारे राम आम्ही राहणं योग्य नाही म्हणले. तुला जर सोडलं तर त्या ठिकाणी आम्ही सगळं क्षीण शक्ती होईल, आमच्या ठिकाणी कशा तऱ्हेचं सामर्थ्य राहणार नाही. रावणाला कळलं की रावण येईन आमचा घात करील. मरावे जे रावणा असते ते येतेची सांडो द्याते अनुसरल्या श्रीरामा केवी मागू ते परतावे. असे या ठिकाणी म्हणले काय, रावणाच्या हाताने मारण्यापेक्षा रामाच्या हाताने मेलेलं चांगलं, पण त्या ठिकाणी असणारं शरणागताचं रक्षण करणारा म्हणून आपण रामाला सोडायचं नाही. श्रीरामा ऐक सावधान एकाएकी निर्वाण करू नये गा आपण तू रघुनंदन विवेकी. सुग्रीव म्हणू लागलेला आहे, रामा सावध अवस्थे नाही, एकाएकी असं उदास अवस्थेने बोलू नये. तू राम आहेस आणि राम असून तू विचारवंत आहेस, अशा प्रकारे सुग्रीव रामाला बोलू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ते गेलाय मारुती तो कार्य सिद्धी प्रतिसादिल. असे राम गेला, हनुमान गेलेला आहे ना द्रोणगिरी आणण्याकरता, आणि तो काय मोकळा येणार आहे का? तो काय बाकीच्या इतर नोकरासारखा किंवा इतर भक्तासारखा नाहीये. प्रभू रामचंद्र भगवान की जय. वाचकाची सेवा या ठिकाणी बापूराव खेडकर करतील आणि देवीदास काळे सूचकाची सेवा करतील. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की. दृढ विचारिता चित्ती निर्माण न करावे निश्चिती गेला हे मारुती तो कार्य सिद्धी प्रति साधिला. आणि असे या ठिकाणी प्रभू रामचंद्राला म्हणू लागलेले की बाबा असणारा जो मारुती हा गेलेलं कार्य करूनच येईल अशी या ठिकाणी खात्री आहे. संधी लोटली 3 प्रहर रात्र बुडली 1 प्रहर आता येईल कपिंद्र औषधी भार घेवनी. या ठिकाणी रात्रीचे 3 प्रहर लोटलेले आहेत, आता 1 प्रहर शिल्लक आहे आणि तेवढ्यामध्ये हनुमंतराय औषधी घेऊन हनुमान येतो गेला समाचार देखोनी राहिला तेने विलंब लाविला त्वरिता वाहिला परतेना. आणि असे तो गेलेलं कार्य अर्ध्यात सोडून कधी येणारा नाही. काही पडली असेल गुंतीक्षिणी उठावील मारुती आतुरतयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. आणि असे त्याला या ठिकाणी काही जरी आडवं आलं तर साऱ्याचं खंडन करून तो येईल, त्याच्या एवढा शक्तिमान वीर कोणी नाही. आदर दाटुंगा महावीर मुखी राम नाम निरंतर त्या कोणा अर्थ दुस्तर कार्य सत्वर साधील. आणि असं तो बुद्धिमान आहे आणि तो बुद्धीच्या जोरावर आपलं कार्य नक्की साध्य करेल. ब्रह्मादिका दुर्धर शक्ती तो हरिता परतेल मारुती आयुष्य न मानावे रघुपती शीघ्र गती येईल. आणि असे हनुमंतराय येणार नाही याच्या या ठिकाणी तू मनामध्येच आणू नको. प्रभू रामचंद्रा तो कार्य सिद्धीलाच लावील असं. उत्तरेच्या दिशा भागी जैशी धग धगीत आगी दिसत आहे लागव्यागी येत स्वभार्गी देखीला. आणि अशा प्रकारे बोलत असताना त्या ठिकाणी तिकून दृश्य पाहायला भेटलेले धडधडीत असणारा काय तर अग्नी यावा त्या पद्धती. आधीचा हनुमान ढिसाळ पुची पर्वत सबळ देखून वानर पाळ एक सहेळ पळाले. आणि असे असणारा हनुमंतरायाने शब्दामध्ये
पर्वत धरलेला आहे आणि तो येत आहे हे दृश्य वानराने पाहिले. एकी लंघेली गिरी कंदरे एकी पर्वत शिखरे एकी समुद्राची तीरे वेगवतर पळाले. एक घाले कपाटी एक घाले दिगपुटी एकी झाडा घातला मिठी एक संकटी पडले. आणि अशा प्रकारे ते दृश्य पाहिलं जे असणारे वानर ते घाबरले. या ठिकाणी इकडं तिकडं म्हणले ते लपू लागलेले. एक भरले तर सदिश एका दाटला घसा एका बोलवे न सहसा एकी दिवस सांडीला. असं काही काही या ठिकाणी थरथर कापू लागले, काही या ठिकाणी मूर्छित पडले, अशी अवस्था झाली. एक सरसावले युद्धाशी एक वृक्षात हात बसी एक घेवडी पर्वताशी सन्मुख रणाशी चालिले. असे काही काही ना काय तर हे आपल्यावर विघ्न आलंय म्हणून काय तर झाडं उपटलेत, कुणी त्या ठिकाणी दगडे घेतलेत, अशा प्रकारची अवस्था झालेली. एकी वळी आल्या गोष्टी एक खाती करकराटी एकी वळली पुजाटी व्यासुर दृष्टी देखोनी. आणि या ठिकाणी काही ना काय तर आपल्या शेपटाचे असणारे काय तर आकडे वळवलेले आहेत, काही ना आपल्या मुठी वळवलेल्या आहेत. आपल्यावर संकट येतं याचं निवारण करायचं. वानर महाभय भीत असतात पळत अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मित सकळी का. सर्वांना आश्चर्य झालंय आकाश मार्गाने काय आपल्याकडे येत आहे. देखोनी कपीचा कांत क्रोध झाला क्रोधान्वित चापट करोनी सजित काय बोलत महावीर. आणि असं या ठिकाणी आपलं धनुष्य बाण काय तर सज्ज केलेलं आहे आणि असणारे वीर काय गर्जना सुग्रीवानी बिभीषण अंगदाची बाणर गड स्वस्त करोनी अंत करण माझे वचन परिसावे. जे सुग्रीव अंगद जे काय असणारे अनुभवी आहेत त्यांनी सांगितलं आता सावध त्या ठिकाणी चित्तानं पहा म्हणले. भेने पळती वानर गण त्याशी देवे अभयदान मायावी राक्षस दारुण येतो धावणी आकाशी. तुम्ही घाबरू नका, एखादा काय तर मायावी राक्षस आकाश मार्गाने येत आहे. रूप धरोनी दिसाला दैश दिशे अग्नी कल्लोळ मारू आला गोलांगुळ रूपे विशाळ भासत. आणि असं तो काय तर आपलं वानर सैन्य मारायला या ठिकाणी भयंकर रूप घेऊन आला की काय. भेड सावी ते सर्वासी पळवे तस वानराशी बाणी निवटो निमियाशी निमिदे अर्धाशे सत्वरा. आणि असं या ठिकाणी आलेलं संकट निवारण मी करील, तुम्हाला धक्का लागू देणार नाहीये. शोभनी श्रीरामचंद्र करा जव संहार चापी सजिता शरत व कपींद्र ओळखीला. आणि असे अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलले, धनुष्याला बाण लावलाय तेवढ्यामध्ये हनुमंताला ओळखलं. सवे बाण पुची डोंगर दैसा देशे का लागणी रुद्रा रूप धरणी भयंकर ते सत्वर पावला. भयंकर असणार स्वरूप त्याने धारण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी येत आहे. सैन्याचे मेळी करीगिरी ठेवणी पृथ्वीवरी नामया कृपी केशरी वानर भारी चालिला. आणि मग तो असणारा जो पर्वत आहे तो त्या ठिकाणी तुटक ठेवलेला आहे आणि हनुमंतरायांच्याकडे निघाला. सांगावे भरताशी उठबी नया सौमित्राशी निर्दारुणी रावणाशी अयोध्येशी शीघ्र येऊ. आणि जो असणारा धनुष्यबाण भरताने पाठवलेला होता तो या ठिकाणी आलेला आहे. प्रभू रामचंद्राचा नमस्कार करून तो परत भरताकडे निघाला. भरत बाण बाणे करून मन गगना उसळला जाण अर्थ क्षण लागत. क्षणार्धामध्ये तो बाण आकाशामध्ये उसळलाय. बोलाविता भरत बाणाशी बाण उसळला गगनाशी विजू तळपे आकाशी तेने वेगेशी चालिला. लख लखलखित डोंगर जैसा दिसे रत्नाकार ठेवणी मेळी करी सत्वर दर्शन कपिंद्रा चालला. चिरकाय लागल्यामुळे जवळ आल्यामुळे प्रभु रामचंद्र भगवान की जय.
लोटांगण श्रीरामचरण पुढती पुढती करी नमन नमन सुग्रीवा विभीषण अंगदही जाना नमियला. मग त्या ठिकाणी पर्वत ठेवल्याबरोबर सुग्रीवाचं दर्शन घेतलं, रामप्रभूचं दर्शन घेतलं गेलं. आनळ निळ जांबुवंत नमिले जुत्पत्ती समजते ववनी अति विनीत काय बोलत कपिंद्र. जांबुवंताचं दर्शन घेतलं, सगळ्यांचंच दर्शन घेतलं. मजा विलंब लागला तिथं विघ्न उड्डली बहुत औषध्याच्या आधी त्या पर्वत वेळाने चित लाविल. औषधाचा पर्वत घेऊन आला असता त्या ठिकाणी आनंद केला गेला. शक्ती झाली प्रतिहाता काहीच नाटवे मत बहुत चुकार झालो ते मग रघुनाथ स्मरियला. त्या ठिकाणी काय शक्ती ती शक्ती रामप्रभूला स्मरण केल्याबरोबर औषधी प्राप्त झाली. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिली कडतर समूळ उपडून या डोंगर मग सत्वर चालिलो. रामाचं नाव घेतलं, मला बुद्धीला अंकुर फुटल्या गेला, पर्वतच उपट मार्गी येता सत्वर आश्चर्य वर्तल त्वर बाण पातला वेगवत राती सुंदर नामांकित. रामांकित बाण अयोध्येच्या ठिकाणी आल्याबरोबर खालून भरताचा रामांकित बाण आल्या गेला. वाणी राम नाम देखता अतिविस्मय झाला सीता नामे अनुसरणी तत्वता गेला रघुनाथा बाण संगे. रामाचाच बाण माझ्याकडे कस काय आला. मी अविवेकी पाले काही मरकटेने विचार भुलविले अंतर गेलं सत्वर बाणा संगे. त्या बाणाने बी विचार केला, लोखंडाचा बाण असून त्यानं विचार केला की मी आता ह्याला कस काय हाणू, कारण ह्याच्या मुखातून राम नाम आहे म्हणून ते माझ्या पायाच्या शरण आल्या गेला. नामीची तब्येतले पाहिनी कार्याचा आठव नाही पुढे अपूर्व देखील काही ते तुझ्या पायी निवेद. मला नेलं ना राम खाली पार अयोध्येमध्ये, तिथं गेलो तर तिथं अपूर्वच पाहायला भेटलं. बाणासवे पर्वता सहित आलो नंदी ग्रामात त्वरित देखीला बंधू भरत जैसा मूर्ती मंत श्रीराम. भरताल मी पाहिलं सगळं तिथं सृष्टीच राम राम करत होते. राम भ्रमले माझी तिथं क्रोध विषय आला त्यात सौमित्रा सांडवणी त्वरित येथे रघुनाथ काला. रामच समजलं भरताना, भरतावरच रागवलं गेलो. अविचारी मी वानर बोली लोखड तर अति तिकट वाग वस्त्र ते रघुवीर क्षमा करी. ह्याच्यामध्ये टाकून दुःखामध्ये टाकून हित येऊन काय करतो. भरत प्रेमात बुद्ध प्रेमी लोभले चित देह गेहन संवळीत प्रेमे डुल्लत सर्वदा. भरताला वाटलं हे काय बोलतोय अशा प्रकारचं. धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा. चूक नव्हती, राम म्हणून भरताला बोलतोय, भरत म्हणतो ही राम राम काय म्हणतोय. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामचित घन सेवी सर्वदा. भरत भक्ती श्रेष्ठ भक्ती केली, कारण का तर सर्व जीव जंतू नाही सर्व असतात त्या ठिकाणी, काय जमीन असतात, वारा असतात, झाड पालं गवत असतात, राम राम. धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मी. भावार्थ धन्य त्याचा सिद्धांत म्हणले खरोखरच त्यांनी. धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिळ धन्य सूर्यवंश माळ अविकळ राम भजनी. धन्य असणार भरत त्या ठिकाणी, खरंच भक्ती त्या ठिकाणी पालना केल्या गेला, तिला सर्वत्र भक्ती रूपच केलं गेला. भरत राम प्रेमा भुलला भरत रामे कुंदला भरत श्रीरामे झाला बाय भरला श्रीराम. सर्वच भरत राम विल्ल झाला गेला अशा प्रकारचा असणार अयोध्याच राम करून. भरत हे कोणी राघवा बन लोबले भरत भावा भरत गिळलो आघवा देह भावा विसरलो. विसरून त्या ठिकाणी भक्ती चालली भरताची, खरोखर त्याने सगळं काय राममय केलं गेलं. देखता भरत प्रेम गहन नेत्राची वृत्ती झाली क्षीण देखणे पण भरत जाण माझे नयन व्यापिले. मग मी सुद्धा त्या ठिकाणी असं आश्चर्यचकित झाले गेलो की रामासारखाच भरत दिसतोय. ऐकता भरत कथा निरूपण श्रवणी कोंदले श्रवण नभ झालं शब्दाय मान अनहत गहन लागले. भरताचं तसं चरित्र ऐकल्याबरोबर मी सुद्धा राममय झाले गेलो. चाकता भरत प्रेम गोडी रसन रसा ते ओसांडी अद्वैत चवी धडपुडी सप्रेमावडी भरताची. मग असणार त्या ठिकाणी जे काय थुकाच जो काय गिळतो आपण तो सुद्धा राममय झाला गेला. घेता भरत भजन गंध घ्राण विसरे गंधाव बोध घ्राणी कोंदला परमानंद प्रेम मकरंद भरताचा. माणूस कोंदले गेला राम नामानं. आवचड भरतासी वायू लागतांगी अंगत्व विसरलो निजांगी स्पर्शतांगी प्रेम वायू. सर्वशास्त्र त्या ठिकाणी विसर पडला गेला माझ्या देहाचा मला. भरत प्रेम मनी धरिले कल्प विकल्प मुकले चंचल हरपले निसळ झाले प्रेम भाव. सुद्धा राम राम म्हणतोय. नाठवे देह घेवान नाटवे कार्याची
आठवण नाठवे भरता भरतपण मज कपिशी कपीपण नाठवे. इथंच राहिलं नाही तिथं असणार आम्ही दोघं बी एकरूप झाले गेलो दोन्ही असतात निष्ठेचे भक्त लागले गेले. भरते आकर्षिली व्रती मावळली उभय स्फूर्ती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती स्मरे कोणा. भक्ती तीच पूर्ण आकर्षून त्यांनी अयोध्येमध्ये आणले गेले. आयसा गोविल सर्व शक्ती मनकट नेने कर स्थिती उशीर लागला रघुपती शवानीची ती मज करणे. त्यामुळे मला उशीर झाला कारण का तर भरताना मला सर्व काही तुमचं चरित्र सांगायला सुरुवात सांग म्हणला म्हणून साठी मला सांगावं लागलं वनवासामधलं. म्हणून घातले लोटांगण सदृढ माता धरिले चरण मज क्षमा करो रघुनंदन हवे किहीन मरकट. मग भरताना सुद्धा तशा प्रकारची भक्ती उच्च कुटीची असल्यामुळे प्रभू मला तिथं थांबावं लागलं. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन रामी नाटवे रामपण भरत संपूर्ण कोंदला. भरताचं नाव घेतलं की रामाचं राम पण विसरले गेले आणि भरताच्यासाठी ते तळमळवा लागले. प्रेम भुलाला रघुनाथ पुढे देख भरत उठून अलंगी धावत प्रेमाद्भुत भरताचे. मग असतात त्या ठिकाणी भरत रूपच असतात त्या ठिकाणी हनुमंताला पाहू लागले असणार रामप्रभू. मज लागी कष्टाला शिवृत्ती तपे सायासी उग्र कर्मे आचरलासी उपवासी मज माझ्यासाठी असणार त्या ठिकाणी किती तो सहन केला असणार त्या ठिकाणी राज्याचा त्याग केला नंदीग्रामाच्या ठिकाणी तप करत बसला. ओटी दोये करू भोजन सुंदर श्रेष्ठ राजन सांडी ही वल्कला भरण करी परिधान दिव्य वस्त्र. मग असणार त्या ठिकाणी दिव्य वस्त्राचा त्याग करून त्या ठिकाणी संन्यास घेतला गेला. करी आंभेंग मज्जन सोडी जटाचे बंधन रत्न खचित मुकुटा भरण सुंदर भूषण अंगीकारी. मग असणार त्या ठिकाणी भरता आता तुला मी काय म्हणलो होतो राज्यावर बस असंच मुकुट घाल परंतु त्याचा त्याग केला. भरत भावे कपिशी राम अलंगी दुयीशी देखता अंगद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षीन संटे. मग असतात त्या ठिकाणी राम प्रभूंना हनुमंताने अंगदाला सुग्रीवाला पाहिला अतिशय आनंद झाला गेला. ज्योतपती सकळ वानरगण अवघी झाले मूर्छा पण भरत प्रेमा अति गहन रघुनंदन भुलविला. मग असतात त्या ठिकाणी भरताच्या प्रेमामध्ये रघुनंदन रामप्रभू त्या ठिकाणी डुबून गेले. सकळ टकमका झाली शब्दाशी कुलुपी पडली भरत प्रेमे उलथली समाधी लागली सर्वासी. सर्वांना समाधी लागली गेली भरताचं प्रेम आणि ती भक्ती पाहिल्या बरोबर. विभीषण शरणांगत श्रीराम भजनी सावचित सत्वावस्था गिळो नित्यथ काय बोलत रामाशी. मग विभीषण त्या ठिकाणी काय बोलू लागला रामप्रभूला. श्रीराम पाहे सावधान विसरून रामायण अलंगीला कपिनंदन कार्य आठवण तुझ नाही. मग असं रामप्रभू भरत त्या ठिकाणी अशा प्रकारचा हित का आपल्या समोर काय दिवस उगवायच्यात हे कार्य करायचे ही आठवणीत नाही का. भरत प्रेमे भुललासी भरत मनोनी कपिशी अलिंगुनी राहिला निज कार्याशी विसर्वणी. हनुमंत भरत नाही तुमचा अशा प्रकारचा असणार हित लक्ष्मण पडला त्याला उठवायचं. विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जाण सोया झाला सावधान रघुनंदन विनवितो. मग असतात त्या ठिकाणी हनुमान सावध झाल्या गेला असतात त्या ठिकाणी रामप्रभूला विनवू लागला. स्वामी ऐके रघुनंदन भरत नोव्हे हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी गहन जेते असती. तुम्ही हे अशा प्रकारचं सोडून द्या असणार भरताच्या प्रेमाचं ही असतं आपल्याला इथं लक्ष्मणला उठवायची दिवस उगायची वेळ आली. वेडी जाती प्रेमाची वेळ नेने कार्याची गोष्टीशी सांगितली भरताची तेने रामाची भुलला. मग मी तुम्हाला भरताची गोष्ट सांगितली माझी त्याची भेट झाली म्हणून तुम्ही इतकं भुललात मला नव्हतं माहिती. शक्ती भेद सौमित्र जाण पडिला से विषज्ञ यासी करावे सावधान रणकंदन करावया. पुढे जीवन वाढलेलं त्या आधी सारा असं लक्ष्मणला उठवा. मरकट पालिका इरणे कार्य कार्य तर बहुत लाविले शे उशीर क्षमा रघुवीर मद करो. जास्त उशीर झाला तर दिवस उगून मी एवढं कष्ट केलं पाण्यात जाईल. आयशे बोलणी हनुमंत चरण लागला त्वरित साबध होवनी रघुनाथ काय बोलत कपिशी. असं बोलून असतं हनुमंतांनी दर्शन घेतलं म्हणून रामप्रभू काय बोलू लागले. ऐकता भरत गोष्टी प्रेम उतळले पोटी काही न देखो दृष्टी तुझची बिठी घातली. काय भरत असणार हनुमंता असणार तू भरताचं नाव काढलं भरताची इतकी असणार कुटीची भक्ती असणारी मीच असणार तुलाच भरत म्हणून तुला मिठी मारली. हा भरत प्रेमे भुलला मी मने भरताची आला म्हणून कप्या लगीला बाला चेवविला हनुमंत. मग भक्तीच्या प्रेमासाठी मी असा वेळवला जातो हनुमंत. हा ब्रह्मादिका न करवती आईशी कर्मी निश्चिती तू साधिली मारुती निमिष गती न लागता. न घडणारं कार्य तू
तू सिद्धीला नेलं हनुमंत. तुझ्या उपकारा तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा, वाचा कुंडली सर्वता काही तत्वता न बोलवे. जन्मोजन्मी फिटायचं नाही माझ्याकडून, असा उपकार केला तो. माझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता, सीता शुद्धीची कथा ऐकता चित्ता चळकांप. काय काय तू उपकार नाही केला, सीतेचा शोध तोच लावला, माझं लक्ष्मणला तोच उठवलं. इंद्रजित वदा लागी सांग तू आवडविले सर्वांग, ते गोष्टी ऐकता सवेग होती उद्वेग चित्तासी. तुझी माझी भेट झाल्यापासून सर्व उपकारच तुझे माझ्यावर झाले. एका उपकारा उत्तीर्ण जीवेन होई जे कपिनंदन, सर्वस्वेशी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. मी तुझ्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही अशा प्रकारचे हनुमंत, तुला काहीच मी देऊ शकत नाही. काही न बोलावे सर्वता म्हणून चरणी ठेविला माता, ये रे वरुणी तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. मग असतं त्या ठिकाणी रामप्रभूचं चरण हनुमंत प्रभू असं नका म्हणू, मी तुमचा दूत आहे. राम मारुती व्रतांत देखता झाला विस्मित, सुसेन वैद्य राजते त्याशी बोलत सुग्रीवा. सुग्रीव असतात सुशेन वैद्याला बोलला, डॉक्टर उरका लवकर. हे दोघेही प्रेम बोधले, निज कार्य ते विसरले, आपण जावनी वहिले औषधी भार शोधावे. राम प्रभू राहू द्या तिकडे, हनुमंत राहू द्या तिकडे, ते भरतामध्ये बुडून गेले, ते आपलं कार्य करा. विसरले होय लक्ष्मणा ते कार्य साधी सुसेना, म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. तुमच्या पाया पडतो पण दिवस उगाच उठवा. आई घोडी सुग्रीव उत्तर, सुशेन निघाला सत्वर, सकाळ वानराचा भार पर्वत शिखर ओळंघले. मग असतात त्या ठिकाणी सुग्रीव सकट सर्व वानर सर्व असतात सुशेन डॉक्टर बरोबर त्या असताना पर्वतावर गेले. सगळे वानराचा भार सुशेन वैद्यराज सत्वर ओळंघले, पर्वत शिखर औषधी भार शोधावया. मग औषध कुठे ते असतं, वनस्पती कुठे ते असतात शोधू लागले गेले. आधी दीर्घ पर्वत शिखरे रनिमयगिरी कंदरे जळे, पूर्ण सरोवरे कमळे मनोहर शोभती. आधी शिखर बघितली, नंतर असतात अनेक पर्वताचे माथं बघितलं, अशा प्रकारचं चौकट फिरू लागलं. अगराची झाडे बहुत चंदन डोंगर बहकत, पन्नांगाचा पेपारी जात पर्वती बहुत पुष्प जाती. मग अनेक प्रकारचे असणारे वनस्पती त्या ठिकाणी पाहायला भेटल्या गेल्या. सरोवरी करणी करे शिविती निरंतर चाकरे, पक्षी कुळे विचित्र चौफेर कलकलती. मग अनेक प्रकारचे असणार सरोवर होती, पाण्यामध्ये असणार पक्षी नाना प्रकारचे होते. तिरम्य पर्वत वानरे सैरा हिंडत, सुसेन वैद्यराज देत औषधी शोधित अतिवेगी. मग असं डॉक्टर त्या ठिकाणी औषध शोधू लागले सुसेन. स्मरणीय रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले, औषधीचे दर्शन वैद्य सुसेन हरिकथा. मग असणार वनस्पतीचं दर्शन झाले म्हणजे भेटल्या गेली. राम नामे सत्वर उपटोणी औषधी संभार, करीत नामाचा गजर वानर भार. रामचंद्र भगवान की जय. रामाच्या नामाचा गजर केला, त्या असणारच्या काय वनस्पती होत्या संजीवनी वनस्पती उपटल्या गेल्या. आपण दोघांनी उक्त घेतलं काय? घ्या माईक हातात, माईक हातात घ्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कुठे माईक? मना की मग आता राम नामे सत्वर उपटोनी औषधी संभार, त्वरित रामाचा गजर वानर भर चालिला. वनस्पती सापडल्या बरोबर मोठ्यानं राम नामाचा गजर केला. प्रतितरी औषधी चूर्ण केला, शिळी रस घेऊन तात्काळी शक्ती विळी होतला. मग असणार डॉक्टरने ते औषध पिळल्या गेलं असणार, त्या ठिकाणी वाटून त्या ठिकाणी रस काढला गेला. रस घालिता सत्वर सावध लोहे सौमित्र सुशीन झाला, चिंता तुर काही विचारस पुरेना. मग असणार तो रस काढला गेला, रस लक्ष्मणाचा असणार त्या ठिकाणी जखमेवरती टाकला गेला, मुखामध्ये सोडला गेला, पण लक्ष्मण सावध व्हायना. ब्रह्मादिका अनुलंघ्य पूर्ण एवढा प्रयत्न केला, दारुण शेकी सावध लक्ष्मण अद्यापि जाण होईना. त्याने सांगितलं सर्व प्रयत्न केले, पण लक्ष्मण काय सावध व्हायना. सुग्रीवाद कथा स्वामी रघुनाथ ऐकता, वल्गलो मी चता सौमित्र ते उठवीन. मग असणार त्या ठिकाणी तो म्हणू लागला, सुग्रीव सुद्धा म्हणू लागला की आता काय करायचं. आईशे बोलून पाठविला, वायुनंदन महाविघ्न जिनोन पर्वताची जाण आणिला. मग असणार हनुमंताने एवढा मोठा पर्वत तिकून जाऊन आणलं डॉक्टर साहेब, आता तुमच्यासाठी कसं काय उठा. औषधी संभार सगळा अंगे पिळून या वहीला, घाई रसवतीला तो व्रता झाला प्रयत्न. असं सूचना म्हणू लागला की मी सर्व प्रयत्न पराकाष्ठाने केले, पण उठा ना. तरी वैद्यक लटिके झाले, शस्त्रव्रता रचिले, शिष्टाचार दूषण आले, काय झाले मजा न कळे. मलाच काय झालं कळा ना, म्हणला मी तर औषध बरोबर होते, मी बरोबर कार्य केलं गेलं नाही. रसायन चुकले, धातुशी अंतर नाही पडिले, नाही अनुपान चुकले, नाही सांडिले क्रियेशी.
एक बी असताना माझी चूक झाली नाही. मी सर्व काही त्या ठिकाणी अतिशय शुद्ध बुद्धीनं मी केलं. काय झाले ते तो मजन कळे सर्वता धावा पाव रघुनाथ शस्त्र संमता संरक्षण. रामप्रभूचा धावा केला. प्रभू मी अतिशय अडचणी सापडलो. मी सर्व कार्य चांगल्या प्रकारचं पार पाडलं. पण लक्ष्मण काय उठाण वेश वायू नंदनी जो भक्त माझी चुडामणी बोलता झाला हा सोनी सुसेना लक्ष्मणी अनुवाद. हनुमंतरायन ते ऐकले गेलं. डॉक्टर उठा ना. खरंच हनुमंता उठा ना. मोठमोठ्या हनुमंतरा हसलावले. असं ना असं करा. सुसेना चुकला श्रीमत ज्याचे निशास्त्राशी शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ज्याचे. सुसेना तुम्ही काय काय केलं सांगितलं. मी असं केलं. रामप्रभूचं चरण तीर्थ घेतलं होतं का नाही गाड्या मानला. जेनेची कसा पहाडी गेला जेने शस्त्रे बुजाविली पुराणे वर तो लागली ज्याची चाली जाणवणी. त्रिभुवन ज्याचं नाम चिंतन करतं हे औषधाला औषध पण त्याच्यामुळे सूर्याला सूर्य पण त्याच्यामुळे प्रकाशाला प्रकाश त्याच्यामुळे तू त्याला विसरला. या विसरोनी रघुनाथा स्वबुद्धी वैद्यक करिता क्षीण पावला शिव्रता सहकार्यहीन साधेची. चांगलं करायचं ती विसरला. जे नाही ती खटाटोप संसाराचा केल्यासारखा करीत बसला. उगवता दिनमणी हरपे तात्काळ रजनी नक्षत्रे सहचंद्र गगनी टाकती ववनी खद्यता. मग असतात त्याच्या रामप्रभूच्या तेजा पुढे असतात चंद्र सूर्य सर्व खद्योत म्हणजे काजव्यासारखे. देवी खद्यता रघुनाथ औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहात तुझे तीत काय चाले. मग असतात त्याच्या शक्ती सुद्धा असतात. त्याच्या ब्रह्म असतात. ब्रह्मदेवाची वरदानाची शक्ती असतात. निस्तेज केल्या गेली अशा प्रकारचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. त्यांच्या चरण तीर्थान ऐशन करावे अपर प्रार्थनीय श्री रघुनंदन घ्यावे ती चरण तीर्थ मागून वाचे लक्ष्मण ते करी. जाऊन दर्शन घे असतात त्या ठिकाणी हे कर दयामया भाका त्यांच्या चरण तीर्थान ती दे लक्ष्मणाला. औषधी रसा माझी देख वेगी घालवणी चरण दक रस देता एका एक सकळ दुःख निरसेला. मग असणार त्या ठिकाणी तू तेवढं काम कर. त्या तू औषधी बनले त्याच्यात ते चरण तीर्थ टाकन मग लक्ष्मणला दी बघ कसं उठत नाही. कोणाशी न कळे जनी नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष असता अनुदिनी निजाभिमानी कष्टाती. मग असणार त्या ठिकाणी सर्व वनस्पती सुद्धा त्याच्या चरण तीर्थासाठी तिष्ठत येत अशा प्रकारचं सामर्थ्य त्याचं तुम्ही विसरला. मी वैद्य चिकित्सक क्षण मात्रे प्रतिती ते देख दाऊ लागता निमित्तीने देख नाडिले. मग अशा प्रकारचं असणार सर्व काही रामप्रभूच्या नामावरच चालल्यावर तू सर्व बाकीचा कुठं करायचाच नव्हता. आधी तीर्थ त्याच्यात मिसळायचं ना. सिद्धाशी सिद्ध लाभ होता अभिमान उठला वचिता तरी अघवेची गेली तत्वता कष्ट व्रताची सोशिले. मग असतं त्या ठिकाणी ज्या माणसाला अभिमान आला की अभिमानानं कार्य केलं की ते असतं व्यर्थ जात असतं. त्यासाठी निराभिमानी व्हायला पाहिजे अगोदर. सर्व दुःखाचा पद प्राप्त झाला प्रल्हाद नामस्मरता सर्वदा दुःख बाध छेदिली. सर्व त्रिभुवनाचे असतात जीवजंतूंची नुसत्या नामाच्या जोरावरती असतात त्यांचे अनेक जन्माची पाप असतात त्या ठिकाणी नष्ट केल्या गेली. तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रत चरणी ठेवणी माता चरण तीर्था मागावे. समक्ष आपल्या इथं असताना त्याला विसरला असेल. मोकार तुझ्या अभिमानाने गेलास की मी उठवतो उठला का नाही उठला आता तरी राहू. तीर्था समवेत औषधी घाई घालिता त्रिशुद्धी सौमित्र उठेल सत्वबुद्धी युक्ती साधी हे माझी. मी तुला सांगतो आता मी सांगतोय तसं कर तू. जा रामाचं पाय धू त्याचं चरण तीर्थ टाक त्यावर औषधामध्ये बघ कसं उठत नाही. दोनच ओव्यात आता लक्ष्मण उठतोय. सगळ्यांनी सावध व्हा. जे झोपलेले असते ते उठा. नारळ काढा हातात ठेवा. एक जण नारळ घेऊन इथं उभा राहा समोर. कशात दादा नारळ घ्या. उठल्यावर तुम्ही थोडा गोव्या थांबा खाली आहेत ना अजून. हा लक्ष्मण उठला ना परत बसायचे वाचायचे खाली आहेत थोड्या. नाही ना थोड्या नाही कशाला इथंच थांबा. नाही नाही इथं थांब. काय करा इकडे तोंड करून इथं उभा राहा. तिथं एक दगड आणा म्हणजे मग तुमचं बघून खालच्या पडत्याल.
आपण प्रभू रामचंद्र म्हणू नो पण मी वाचल्यावर म्हणून झाली आम्हाला गडबडच. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. झाल्यात का सगळी सावध? ऐकोनी कपीचे वचन संतोषला सुशिनाय. म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करी. मग असं हनुमंताचे शब्द ऐकले सुचन डॉक्टरनी, त्यांना सुद्धा अतिशय आनंद झाला गेला. हनुमंता मी सुद्धा चुकलो गड्या, आता तू म्हणतोस तशा प्रकारचं चरण तीर्थ त्याच्यामध्ये मिसळतो. मरकट नेहमी सर्वदा क्षमा करणे रघुनाथ. चरणी ठेवणी माता चरणी तीर्थ घेतले. प्रभू मला क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली, ह्या चुकीचं असणार त्या ठिकाणी अपराध माफ करा, अशा प्रकारचं म्हणून दर्शन घेतल्या गेलं. दर्शन घेऊन पाय धुवायचं कार्य चालू. औषधी तीर्थ समवेत गायी पिळता समजते. सौमित्र झाला सावचित श्री रघुनाथ प्रसाद. प्रभु रामचंद्र भगवान की जय. चला कुणाला वाचायची या पटकीवर. अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी बोलल्या गेले, चरण तीर्थ धुतल्या गेलं, त्याच्यामध्ये मिसळल्या बरोबर असणार त्या ठिकाणी लक्ष्मणराय झोपेतून उठल्यासारखे सावध झाले गेले. ते प्रोक्षित शरीर सत्वर उठिला सौमित्र. बाप कृपाळू रघुवीर वानर भर हरी कला. असणार त्या ठिकाणी लक्ष्मण सावध झाला गेला. कृपाळू असणारा परमात्मा त्या ठिकाणी अतिशय आनंदी झाला गेला. राम नामे भूकार करीत उठिले वानर. की जय. असणार जे काय वानर आहे तर सर्वांनी रामप्रभूच्या नामाचा जय जयकार केला गेला. नामे कोंदल भूगोल नामे व्यापिले अंतराळ. नामे विदले पाताळ ब्रह्मांड गोळा कोंदला. मग तिथं सर्वांनीच नामाचा रामप्रभूच्या नामाचा भुभुक्कार केला गेला. असणार त्या ठिकाणी सर्व विश्व त्या ठिकाणी फुटून पाहतय की काय, अशा प्रकारच्या प्रतिध्वनी उमटू लागल्या गेल्या. मोठमोठ्यानं सर्वांनी जय जयकार केला गेला. नामे हर्षित झाले चित्त स्वशरीर न सांभाळित. एक लोटांगण घालित एक झेलीत दुम्रवल्ली. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असणार त्या ठिकाणी सर्व असणार त्या ठिकाणी नामामुळे जय जयकार करू लागले. कुणी लोटांगण घालू लागलं, कुणी नाचू लागलं, कुणी उड्या मारू लागले गेले. एक पर्वत झेलित एक पर्वती वळंगत. एर एरा धरे देत एर टाकीत एवा. कुणी पर्वत झिलू लागले, कुणी झाडावरती चढू लागले, कुणी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचा आनंद साजरा करू लागले गेले. लक्ष्मण भैया उठल्या बरोबर राम सन्मुख बैसती रंगे तोंड करीती रडके. सौमित्रे केले नाही निके मज सांडून देखे. कारण ते भक्त होते, भक्तांचा अधिकार आहे. रामप्रभूच्या समोर उभा राहून ती वानर सुद्धा रामप्रभू जशा प्रकारचे रडत होते तशा प्रकारचे रडत होते वानर. असं रामप्रभू जसा धावा करत होते लक्ष्मणाचा तशा प्रकारचा धावा करत होते. असं राम रडत होते, तसं राम रडत होते, वाकडं दाखवत होते. मनोनी करीत रुदन उपहासिती रघुनंदन. हरिखे नाचती वानरगण विस्मित मन रामाचे. रामप्रभूला सुद्धा ते वानर तशा प्रकारचे त्यांना वाकड दाखवत होते म्हणून आता हसू येत होतं, पण मग रडत होते. अशा प्रकारची अवस्था, कारण भक्ताने देवाच्या पुढे केलेले आहे कोड कौतिक, अशा प्रकारचं ते रामाला कौतुक वाटायचं. स्वये उठोनी आपण अलिंगिला लक्ष्मण. सुग्रीवांगद विभीषण आनंदे पूर्ण कोंदले. सर्वांनाच अतिशय आनंदी आनंद झाला गेला. सुग्रीवाला आनंद झाला गेला, अंगदाला अंगद झाला गेला, सर्व वानर वीरांना अंगद झाला गेला, आनंद झाला गेला.
नवा लक्ष्मण उपजला येणे माने सुखावला उत्साह ऐसा कोंदला विसरला राम आपणा. या ठिकाणी ग्रंथकर्ते असणार त्या ठिकाणी गावबा महाराज सांगू लागलेत आपल्याला की असणार लक्ष्मणरायाचा नवा जन्म झाला गेला असणार त्याच्यामुळे असणार रामप्रभूला सुद्धा अतिशय आनंद झाला गेला. सर्व असणार वानरांना आनंद झाला गेला असणार त्या ठिकाणी जांबुवंताच्या अस्वलांना आनंद झाला गेला. लक्ष्मणाला नुसते उठलेच नाहीत पहिल्यापेक्षा 4 ना 100 पट अशा प्रकारचं बळ प्राप्त झालं गेलं. उचलोनिया लक्ष्मण नाचो लागला रघुनंदन एका जनार्दना शरण निज जन कृपाळू. मग रामप्रभूला असणार त्या ठिकाणी रामप्रभूनं लक्ष्मणला उचलल्या गेलं असं लक्ष्मणला उचलून रामप्रभू स्वतः नाचू लागले गेले. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकायाम लक्ष्मण उत्पादन नामानी 49 गोडा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. मेश्वर भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बापू लो बापू कुठं असतील इकडे वर या आरती दोघांनी घ्यायची आज. चला चला बापू लवकर पटकीन इकडे या.
Hare
बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम